नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी काल सांगितलं होतं की पक्षाचा कॉल आला होता. तर तो कॉल आम्ही कसा अटेंड केला ते बघूया आता. आम्हाला सकाळी फर्स्ट शिपला गेल्यानंतर ना पक्षाचा एक कॉल आला. तर आम्ही त्या ठिकाणी गाडी घेऊन गेलो. तर गेल्यानंतर तिथं बघितलं की आम्हाला याच लोकांनी कॉल दिला होता आणि तो पक्षी वरती झाडावर अडकला होता. त्याचा धागा पायामध्ये अडकला होता, त्यामुळे त्याला उडताच येत नव्हतं. मग आम्ही त्याला कळक लावून काढण्याचा प्रयत्न केला, निघतोय का, पण तो काय निघालाच नाही. मग आम्हाला उंची पुरत नव्हती म्हणून गाडी चढलो. मग ते पण काय सक्सेस झालं नाही. मग नंतर आम्ही डायरेक्ट शिडी लावून टाकली. नंतरनं शिडी लावल्यानंतर वरती चढून एक जणांनी तो पक्षी हाताने काढून खाली आणला. आणि कारण त्याच्या पायामध्ये धागा अडकल्यामुळं त्याला हालता पण येत नव्हतं आणि त्याला पायाला इजा होण्याची पण भीती होती. मग त्याला आम्ही खाली आणलं तर तो लय घाबरला होता. त्याच्या पायाला असा धागा गुंडाळलेला होता. म्हणजे असं खूप सारे पक्ष्यांचं म्हणजे होतं कधी कधी धागा अडकून पक्षीवरती ठेवतात. मग त्यामुळं लवकर असं पटकन काढावं लागतं त्याला. मग असं काढलं आणि मग त्याला आम्ही खाली आणलं, पण त्याच्या पायाला लागलं होतं थोडंसं. मग आम्ही बाजूला घेऊन त्याला आमचं सामान वगैरे आवरून घेतलं, गाडीवरती ठेवून दिलं. मग त्याला एका काकांनी पाणी पाजलं, थोडंसं शांत झाला तो. मग नंतर आम्ही त्याचं पायातला धागा काढायला घेतला. थोडंसं पायाला त्याच्या खरचटलं पण होतं आणि मग धागा काढून झाला आणि मग थोडंसं लागल्यामुळे त्याला म्हणजे उपचार करण्यासाठी त्याला आम्ही स्टेशनला घेऊन आलो. आणि खूप छान असा शांत बसला होता. किती गोड वाटतं ना, एखादा पक्षी काढला तरी पण किती समाधान वाटतं. तर मग त्याला आम्ही फायर स्टेशनला घेऊन आलो आणि मग खायला बिला देऊन त्याला सोडून दिला आणि तो उडून गेला. आणि सांगा माझा ब्लॉग आणि आमचं काम कसं वाटलं. थँक्यू.